कढईमध्ये कोणतेही तळणीचे पदार्थ तळल्यानंतर हे कढई तुमची अशी आतून जास्त खराब होत नाही, पण बाहेरून ती खराब होते आणि याला वेळोवेळी साफ नाही केलं तर ते डाग जास्त चिवट होतात आणि नंतर लालसर काळपट असं दिसून येत असतं। तर अगदी कमी वेळामध्ये हे तुम्ही कढई साफ करून घेऊ शकता। त्याला अजिबात जास्त वेळ जात नाही आणि कमी मेहनतीमध्ये सुद्धा हे करू शकता। तर बऱ्याच वेळा काय होतं की आता तळणीसाठी आपण कढई यूज करतो तर आतमधून त्याला आपण व्यवस्थित घासतो, पण बाहेरून जास्त घासण्यासाठी त्याला वेळ जातो आणि आपण जास्त लक्ष देत नाही आणि नंतर मग हे असे तेलकट डाग होऊन जाऊन म्हणजे राहून मग ते नंतर असं काळपट लेअर यावरती किंवा लालसर असं हे दिसून येतं। तर आता गॅसवरती कढई असल्यावर हे पूर्णच भांडी काळी म्हणजे होत नाहीत आपली, पण हे तेलामुळे हे पूर्ण काळेल झालेलं असतं। आता इथे थोडीशी जुनी झालेली संत्री होती, म्हणजे बघा आता संत्री जरा स्वस्त आहे, जास्त आणतो। अशी एखादी सुकलेली संत्री असते त्याची साल तुम्ही घेऊ शकता, पण आता ही थोडीशी संत्री तुम्हाला जास्त पिकलेली होती, म्हणजे थोडासा याचा वास येत होता जास्त आंबट, म्हणून आता हे मी भांडी घासण्यासाठी म्हणजे कढई घासण्यासाठी याचा यूज करते। तर अर्धी संत्री मी या मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आणि याची साल पण आपल्याला यामध्येच यूज करायची। आता संत्री चांगली असेल तर याची साल तुम्ही जास्त आणि 1-2 फोड फक्त यामध्ये टाकली तरी सुद्धा संत्रीची चालू शकते। थोडासा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं चमच्यावर आणि वॉशिंग पावडर अर्धा चमचा यामध्ये टाकून घ्यायची। आता हे सगळं तुम्हाला मिक्सरमधून फिरवून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। आता ही तयार केलेली पेस्ट तुम्ही या कढईला लावून ठेवून देऊ शकता। तर या संत्रीच्या सालामुळे आपली भांडी स्वच्छ होण्यास याची मदत होते आणि आपण यामध्ये संत्रीच्या काही फोडी पण यूज केलेल्या होत्या ज्या की आंबट असतात, त्याचा यूज सुद्धा मग कढई साफ लवकर होण्यास आपल्याला मदत होते। तर आता हे तयार केलेलं मिश्रण कढईला लावून घ्यायचं आहे, सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि एक 20-25 मिनिटासाठी तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे, कारण हे जे चिवट झालेले जे डाग असतात ते नंतर हळूहळू म्हणजे आपण त्याला जास्त वेळ असं लावून ठेवल्यामुळे काय होतं की ते पटकन निघायला म्हणजे मदत होते, नंतर आपल्याला जास्त वेळ घासत बसण्याची गरज पडत नाही। तर आता हे सगळं तयार केलेलं मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आणि असंच तुम्हाला 20 ते 25 मिनिटासाठी कढई सोडून द्यायची आहे। नंतर काय करायचं 20 ते 25 मिनिटानंतर तुम्हाला हे कढई जी आहे ती गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायची आहे, कारण गरम भांडी बघा घासायला गेलं तर पटकन स्वच्छ होतात, जास्त वेळ घासायला मग द्यावा लागत नाही। तर कढई ही गरम करून घेतलेली। आता इथे तुम्हाला कोणतंही सँडपेपर घ्या किंवा तारेची घासणी तुम्ही घेऊन याला साफ करू शकता। तर सँडपेपर जास्त महाग नसतो, त्यामुळे आपल्याला तवा वगैरे घासण्यासाठी आपण घरामध्ये ठेवत असतो, कारण तवा घासताना जास्त मेहनत घ्यायची नसेल तर मग ह्या सँडपेपरने अगदी कमी वेळामध्ये हा तुमचा तवा सुद्धा व्यवस्थित स्वच्छ होतो। तर जास्त काळपट झालेला तवा सुद्धा याने तुम्ही स्वच्छ करू शकता। तर अशा पद्धतीने घासून बघेल तर गरम आहे तोपर्यंतच तुम्हाला हे पकडून ठेवायचं आहे आणि असं घासून घ्यायचं आहे। तर अगदी कमी वेळात तुम्ही कढई साफ करू शकता, जास्त वेळ द्यावा लागत नाही। तुम्ही असं जर नुसतं घासत बसला ना खूप वेळ जातो आणि मग एवढ्या वेळात मग जास्त आपल्याला हात दुखून येतात। तर अगदी कमी वेळात तुम्ही ह्या ट्रिकने अशा ॲल्युमिनियमच्या कढई पाठीमागून ज्या खराब झालेल्या असतात त्या किंवा आतून जरी खराब झाले असतील तरी ह्या पद्धतीने स्वच्छ करून घेऊ शकता। तर आता मी थोडं तुम्हाला घासून दाखवत आहे, तर बघा लगेचच हे क्लीन होतं। आता ही कढई खूप दिवसाची जुनी आहे, तर अशा पद्धतीने तारेची घासणी घ्या किंवा सँडपेपर ह्या दोन्हीच्या मदतीने तुम्ही अगदी क्लीन करून घेऊ शकता। तर बघा मी आता अर्धी कढई घासून घेतलेली आहे आणि अर्धीच मी कढई धुवून दाखवत आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने की एका साईडला तुम्हाला डाग दिसत आहेत बघा कशा पद्धतीने हे, आणि अर्धी कढई मी साफ केलेली आहे। तर अशी कोणतीही भांडी तुम्ही जी खराब झालेली आहे जास्त वेळ घासायला लागतो ती भांडी तुम्ही ह्या मिश्रणाने स्वच्छ करू शकता। फक्त अर्धा तास त्याला लावून ठेवू शकता आणि नंतर ते घासून घ्यायचं आहे। सँडपेपर किंवा तारेची घासणी सुद्धा तुम्ही तुमच्या किचनमध्ये नेहमीच ठेवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। तर बघा अर्धी कढई आणि दोन्हीमधला तुम्हाला फरक दिसून येत आहे। तर अशा पद्धतीने आता राहिलेली सगळी कढई मी स्वच्छ करून घेत आहे। तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आवडले असेल तर लाईक पण करू शकता। तर असं आता राहिलेली कढई थोडं जरी घासून घेतलं तर बघा लगेचच साफ होत आहे।